आपण जाऊयात रवी श्रीवास्तवांकडे. आम आदमी पार्टीचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत. रवीजी, आपल्याला मी अर्थातच मराठीतनं प्रश्न विचारतो, आपण हिंदीमध्ये बोलू शकता. हा जो काही आता एक वेगळा सिनेरिओ तयार झालेला आहे, ज्या गोष्टी करता अरविंद आणि आपल्या पक्षाने, अरविंद केजरीवालनी आणि आपल्या पक्षाने जाहीर अण्णांना सांगितलं होतं की आम्हाला आपल्या आशीर्वादाची गरज आहे, आपण आमच्याबरोबर असलात तर आमचं नैतिक बळ वाढेल. याच्यात राजकीय फायदा हा फार नंतरचा राहिला, पण नैतिक बळ वाढवण्याकरता तरी आपण आपल्याबरोबर या, कारण आत्तापर्यंतच्या आंदोलनात अरविंदजी आणि आपण सगळे त्यांच्याबरोबर होतात. तर नक्की काय बिनसलं म्हणून अरविंद केजरीवालांना सोडून अण्णा डायरेक्ट ममताजींना पाठिंबा द्यायला लागले? माननीय अन्ना जी हमारे पूज्य हैं, उन्होंने हमें रास्ता दिखाया. हम तो ये कहते हैं कि हमारी जो इंडिया अगेंस्ट करप्शन थी उसमें सड़क पे उतरने का काम हमको अन्ना जी ने ही सिखाया और उन्होंने ही हमें सिद्धांत अपने बताए कि इन पे आपको चलना है, और हम आज भी उन्हीं सिद्धांतों पर चलते हैं. जैसा कि आपने कहा कि अन्ना जी का हमें हर तरीके का व्यवहार स्वीकार है. अन्ना जी हमें समर्थन दें तो अच्छी बात है, अन्ना जी हमें मना करें कि हमारा फोटो मत यूज़ करो, या हमारे योगेंद्र यादव वहां पर गए तो उन्होंने कहा कि आप यहां से मंच से चले जाइए, हमें वो भी स्वीकार है. आपको आलोचना भी स्वीकार है? हमें सब स्वीकार है. 2 दिन पहले की थी. क्योंकि इसलिए स्वीकार है हमको क्योंकि हम उनको अपने परिवार का एक मुखिया मानते हैं. अगर मेरे घर में मेरे दादा या मेरे काका मुझे किसी भी तरीके से कोई दंड देते हैं या आशीर्वाद देते हैं तो वो दोनों को मैं एक ही तरीके से स्वीकार करता हूं. तो इसलिए हमें अन्ना जी के किसी व्यवहार से किसी प्रकार का हमें कोई द्वेष नहीं है और हमें स्वीकार है. अगर वो सोचते हैं कि ममता बनर्जी बहुत अच्छी उम्मीदवार है, मगर मुझे एक चीज़ का सिर्फ आश्चर्य है, थोड़ा सा वो मैं आपको क्लैरिफाई कर दूं. क्योंकि अन्ना जी ने जब हम लोगों की पार्टी बनी थी तब और उसके बाद भी हमेशा ये कहा कि मैं पक्ष पार्टी नहीं निकालूंगा और मैं पक्ष पार्टी के साथ भी खड़ा नहीं होऊंगा, मंच पर नहीं जाऊंगा. मंच पर नहीं जाऊंगा. लफ्ज ये थे कि मैं किसी भी राजनीतिक पार्टी के मंच पर कभी नहीं जाऊंगा. उन्होंने कल ये बात कही कि उन्होंने कहा कि मैं ममता जी के, ममता दीदी के जो महाराष्ट्र में, तमिलनाडु में, उड़ीसा में जो उम्मीदवार खड़े करेंगी उनका भी मैं चुनाव करूंगा. तो मैं समझता हूं कि शायद अन्ना जी का बहुत बड़ा परिवर्तन है. यहां तक उन्होंने कहा है रवि जी कि ममता जी में उन्हें एक बहुत ही बड़ी नेता दिखाई दी, ममता जी उत्तम प्रधानमंत्री होऊ शकतात असंही त्यांनी सांगितलेलं. हाँ, बहुत उन्होंने बहुत मतलब उनको तारीफ की है, बहुत बड़ी तारीफ की है. और उन्होंने, हालांकि मेरा अपना मत ममता बनर्जी के प्रति फर्क है, मैं उसके बारे में आप अभी बोल सकता हूं या बाद में भी बोल सकता हूं कि किसी व्यक्ति के केवल अगर वो स्वयं स्वच्छ है और चरित्रवान है और भ्रष्टाचारी नहीं है, यह बहुत अच्छी बात है, मगर क्या वो व्यक्ति एक मुख्यमंत्री या प्रधानमंत्री होके भी उसी तरह से स्वच्छ रह पाएगा? और जो उसके नीचे काम करने वाले जितने लोग हैं वो अगर भ्रष्टाचारी होंगे तो उस व्यक्ति के स्वच्छ होने से क्या लाभ होता है? ठीक आहे रवीजी, या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे, त्याच्यानंतरही बाकीचे मुद्दे आहेत. टॉकिंग हेडलाईन्स बघूयात. आपल्याबरोबर बोलण्याकरता आत्ताच प्रकाश रेड्डी पण आलेले आहेत, माकपच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य, आणि संजय बालगुडे तर आहेतच, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस. संजय बालगुडे, पहिल्यांदा आपल्याकडे येतो. अण्णांच्या या अचानक घेतलेल्या स्टँडमुळे आपल्याला काय वाटतं? एक चळवळीचं पर्व संपून कुठेतरी राजकीय प्रवास सुरू होतो आहे का? राजकीय वैमनस्य, राजकीय पाठिंबा याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी राजकीय नाराजी सुद्धा याला कारणीभूत आहे? काय वाटतं आपल्याला? समीरन, एक भाग असा आहे की मी असं समजतो की अण्णा हजारे हे एक उत्तम राजकारणी आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल असलेला आदर, विथ ड्यू रिस्पेक्ट, मला असं सांगावंसं वाटतं की 94ची आपण त्यांची चळवळ पाहिली, त्यावेळेला त्यांनी काँग्रेसच्या विरोधात मोठे आरोप केले होते आणि त्यांनी असं सांगितलं होतं की मी एक ट्रकभर पुरावे देतो. आता विषय असा आहे की ते उत्तम राजकारणी असं म्हणायचं आणखीन एक कारण, आणि त्यांच्या बोलण्यात एक असतं आणि त्यांच्या वागण्यात एक असतं. याचं उत्तम उदाहरण आपल्याला देता येईल ते पहिलं म्हणजे पवार साहेबांच्या बाबतीत. आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल ज्या वेळेला एका पत्रकार परिषद, एका कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीने धक्काबुक्की केली, त्यावेळेला अण्णांना असं विचारलं मीडियाने की यावर तुमची रिॲक्शन काय? त्यावेळेला अण्णांनी असं सांगितलं की एकही थप्पड मारा, म्हणजे तुम्ही महात्मा गांधींचं नाव घेता आणि अहिंसा करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही
पाठिंबा देता किंवा त्याला उत्तेजन देता, त्या क्षणाला अण्णांचं जे आंदोलन आहे आणि अण्णांचं जे खरं रूप आहे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर आलं. दुसरा मुद्दा त्यांनी अरविंद केजरीवालांच्या बाबतीत असा उपस्थित केला की जे अरविंद केजरीवाल हे त्यांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जातात, त्यांना पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की राजकारणामध्ये अतिशय चांगली लोक यायला पाहिजेत. हे अण्णांचं विधान गेली 20 वर्ष मी ऐकतो. हे त्यांच्या शिष्यानी ज्या वेळेला त्याची अंमलबजावणी केली आणि पक्ष काढला, अण्णांनी सांगितलं की तुम्ही पक्ष काढू नका, निवडणुका लढवू नका. अण्णांनी हे सांगितल्यानंतर सुद्धा केजरीवालांनी पक्ष काढला, निवडणुका लढवल्या आणि त्या जिंकल्या. ह्या निवडणुका जिंकल्यानंतर अण्णांना त्याचं फार वाईट वाटलं असेल की आपल्या पाठिंब्याशिवाय केजरीवालांनी निवडणुका जिंकल्या आणि ते मुख्यमंत्री झाले. संजय, परत तुमच्याकडे येतो. भावेश पटेल आपल्या बरोबर आहेत. भावेश, तुम्ही या सगळ्या निरीक्षणांना म्हणा, आरोपांना म्हणा, आक्षेपांना म्हणा, काय उत्तर द्याल? सर, प्रकाश सर जे आता म्हणतात तर त्याच्यापूर्वीच आपचे जे नेते आहेत रवींद्र श्रीवास्तवजी, त्यांनी सुद्धा हे विधान केलं की अण्णांना ते काय मांडतात आणि अण्णांचं काय महत्त्व आहे आणि अण्णांच्यामुळेच हे आप पार्टी किंवा हे जे आहेत ते आज ते अस्तित्वात आहे, हे कबूल सगळ्यांनी करावं लागतं. आता जे रेड्डी सर जे म्हणतात की अण्णांना रेड्डी असं नव्हते, वाटतं तसं आता म्हटलं संजय बालगुडे बोलत होते, आता काँग्रेसचे सरचिटणीस. हां, ओके, हां, तर सर ते मी ह्याच्याशी मी सहमत नाही आहे. हां, बोला, पुढे बोला. जे म्हणाले त्यांच्याशी मी सहमत नाही आहे. अण्णा खूप आपण म्हणतो की एवढ्या वर्षाचा त्यांचा अनुभव आहे, कुठे काय स्टेप घ्यायचं त्यांना चांगलं माहिती आहे. आणि मी एवढंच सांगू इच्छितो, जे काही करत असतील, जर त्यांना जर आपण म्हणतो राजनीती म्हणत असतील तर ते समाजाच्या हितासाठी करतात, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. सर प्रकाश रेड्डी साहेब, तुमचं काय मत आहे? अण्णांची भूमिका ही प्रत्येक वेळेला परिस्थिती किंवा त्यावेळची गरज हे बघून मग ती बदलली जाते, काय वाटतं आपल्याला? म्हणजे एक सगळं गूढच आहे. कारण अण्णांचे जर निकष बघितले आपण राजकारणातले, तर ते निकष हे आहेत की म्हणजे त्याच्यामध्ये प्रामाणिक माणूस असावा, त्याच्यानंतर तत्वाला धरून असलं पाहिजे, भ्रष्टाचारी तो नसावा आणि सामाजिक न्यायासाठी त्या प्रेरणेने लोकांनी काम केलं पाहिजे आणि देशासाठी काम केलं पाहिजे. आता हे जे अण्णांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा दर्शवलेला आहे, ते जर हे निकष बघितले तर ममता बॅनर्जी आज काय आहेत, म्हणजे जी बंगालमध्ये त्या सत्ता ज्या हे करतायत ते म्हणजे अगदी त्याला म्हणतात डिक्टेटरशिप ही चालू आहे. तिथे विरोधी कार्यकर्त्यांचे खून होत आहेत. तुम्ही जर पाहिलं की काही बोलणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे. मागे एक विनोदी कार्टून असं काढलं होतं, त्याला त्यांनी आक्षेप घेतला. आता महिलांच्या अत्याचाराबद्दल एक पुस्तक त्या ठिकाणी प्रदर्शन होत होतं, त्याच्यावर त्यांनी बंदी घातले. आणि त्यांचे हे जे काही चाललेलं आहे आणि जे काही अर्थकारण आहे ते सुद्धा त्यांचे जे अर्थमंत्री आहेत ते खाजगीकरणाच्या बाजूनेच अर्थकारण चालवतात. त्यामुळे 17 जे मुद्दे आहेत त्याच्यातला कुठलाच निकष हा ममता बॅनर्जींना लागत नाही. हे झालं अण्णांचं. ममता बॅनर्जी तर मी समजू शकतो, कारण त्या एकट्या पडलेल्या आहेत. त्यांनी फेडरल पार्टी म्हणून हे करण्याचा, आघाडी करण्याचा प्रयत्न केला, त्याला कोणी रिस्पॉन्स दिलेला नाही. तिसऱ्या आघाडीची सुद्धा सो कॉल्ड तिसऱ्या आघाडी, त्याच्याशी सुद्धा त्यांचा संबंध उरलेला नाही आणि त्यांना कोणीही त्या राजकारणामध्ये जवळ घेत नाहीत. अशा वेळेला त्यांचा एक प्रयत्न आहे, त्यांना बंगालच्या बाहेरसुद्धा निवडणुका लढवायच्या आहेत, आसाममध्ये किंवा बाकीच्या संबंध याच्यामध्ये. तर त्यांच्या प्रोजेक्शन्स हे करण्यासाठी अण्णांची साथ त्यांनी घेतलेले आहे. मला वाटतं ते संधिसाधूपणा आहे. पण त्याच्यामध्ये अण्णांनीच पहिल्यांदा हा विचार केला पाहिजे की पश्चिम बंगालमध्ये ज्या क्रूरपणे सगळ्या गोष्टी घडत आहेत, लोकांवर अन्याय होत आहे, दडपशाही चालू आहे, म्हणजे जवळजवळ माथेफिरूसारखं तिकडे राज्य चालू आहे, काय हे धरबंद राहिलेलं नाही. अशा वेळेला त्या व्यक्तींना पाठिंबा दर्शवणं अण्णांनी कसं काय केलं? अण्णांना लोक या देशामध्ये मानतात आणि हजारो लोक त्यांच्या दर्शनासाठी सुद्धा येतात, त्यांचा सल्ला घेण्यासाठी येतात. तर लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे की अण्णांनी असं का करावं. मला प्रकाश अकोलकरांना एक विचारायचं आहे. अकोलकर, मला एक सांगा, बऱ्याच वेळेला आपल्या गोष्टींमध्ये, व्यवहारांमध्ये, शासकीय व्यवहारांमध्ये काय घडत असतं, कसं घडत असतं याचं भल्या भल्या मोठ्या नेत्यांना सुद्धा अज्ञान असतं. त्याला अज्ञान म्हणणं हा फार उद्धटपणा असतो, पण तोच खरा शब्द असतो की
नाही नाही, अज्ञान कशा अर्थाने म्हणतोय मी, त्यांच्या परसेप्शनच्या विषयी म्हणत नाही मी. पण आता पश्चिम बंगालमध्ये ज्या परिस्थितीचा रेड्डी उल्लेख करतायत, ती परिस्थिती कदाचित अण्णांना पूर्णपणे माहिती असण्याची शक्यता कमी असू शकते. आता या अशा प्रकारच्या अज्ञानातनं किंवा अशा प्रकारच्या गैरसमजातनं ज्या गोष्टी अण्णा करत असतील त्या नंतर कुठेतरी बदलण्याची वेळ त्यांच्यावर परत येऊ शकते असं वाटतं तुम्हाला? काय म्हणजे अण्णा बदलतच राहिलेले आहेत. हे आता 94 पासूनचा इतिहास आत्ता बालगुड्यांनी सांगितला की तेव्हा त्यांनी शरद पवारांच्या विरुद्ध ट्रकभर पुरावे आणणार होते. ते पुरावे ट्रकभर सोडा, आपण म्हणजे शरद पवारांच्या विरुद्ध कोणालाही पुरावे आजपर्यंत आणता पण आले त्यांनी नाही. जे काही 2-3 पुरावे दाखवले त्यात युती सरकारमधल्या 2 मंत्र्यांना घरी जावं हां, लागलं त्या- होतं. ठीक बबनराव आहे. घोलप होते, शशिकांत हां. सुतार होते. पण त्याच वेळेला मग म्हणजे अण्णांवर मी काही व्यक्तिगत भ्रष्टाचार किंवा त्यांच्या ट्रस्टच्या पैशांच्या गैरव्यवहाराचा आरोप करणार नाही, पण तो सुरेशदादा जैन यांनी केलाच होता. त्यांच्याबरोबर ते आंदोलनालाही बसले होते हां, आझाद पण मैदानावर. पण मूळ मुद्दा ममता बॅनर्जी त्यांच्याबरोबर का गेला याच्याकडे मी फक्त थोडासा एक छोटा वेगळा अँगल देतो. तो मी मगाशी सांगत होतो की ममता बॅनर्जींचा पश्चिम बंगालमध्ये अस्तित्व त्यांना स्वतःचं टिकवायचं असेल तर त्यांच्या समोर फक्त शत्रू क्रमांक 1 हे डाव्यांची आघाडी आहे. म्हणजे रेड्डी ज्या पक्षात आहेत तो पक्ष आणि करातांचा म्हणजे CPM या 2 पक्षांची जी आघाडी आहे लेफ्ट फ्रंट, त्या फ्रंटनीच तिसरी आघाडी निर्माण करण्याचा एक प्रयत्न सुरू केले आहेत डाव्या पक्षांनी. एकीकडे जयललिता आणि मायावती यांना बरोबर घेऊन काही तिसरा पर्याय उभा राहता येईल का असा प्रयत्न सुरू केल्यामुळे जसे अण्णा इकडे महाराष्ट्रात केजरीवाल दूर निघून गेल्यापासून एकटे पडले होते, तशा राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात ममता बॅनर्जी एकटे पडल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी हे काहीतरी वेगळंच आणखीन चौथ्या पर्यायाचं म्हणजे हे काय फेडरल पार्टी अमुक ढमुक असं एक पिल्लू सोडून दिलेलं आहे. अण्णांनाही नॅशनल लेवलवर बऱ्याच दिवसात फोकस मिळालेला नव्हता आणि तुम्ही विचार करा की ममता दिदींना हे अण्णा प्रकरण बंगालमध्ये किती उमजेल, बंगाली लोकांना अण्णांचं मराठी मिश्रित हिंदी किती कळेल माहिती नाही. त्यामुळे त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली अण्णांबरोबर ती दिल्लीत घेतली. म्हणजे त्यांचा डोळा दिल्लीवर आहे आणि अण्णांनी लगेच अण्णासमोर जो पहिला मनुष्य चांगला त्यांना वाटेल त्या क्षणाला त्याला अण्णा प्रमाणपत्र देतात. हे आपण 94 पासून पाहिलेलं आहे, सर्वांना दिलेलं आहे त्यांनी. मनोहर जोशींना पण दिलं होतं, मग मनोहर जोशींच्या विरुद्धही बोलले. पण अकोलकर अशी प्रमाणपत्र त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांना अनेक वेळा देऊन सुद्धा सहकारी मात्र पुढच्या आंदोलनात बरोबर थांबत नाहीत, ते निघून जातात. त्याचं कारण काय असेल? त्याचं कारण ते सहकारी स्वतःला पुढे आंदोलन करायचं आहे ना. अण्णा उद्या आपल्याबरोबर राहतील का नाही याची त्या सहकार्याने तरी कुठे गॅरंटी आहे? केजरीवालांच्या त्याची केलेलं त्यांनी जे वर्तन आहे ते अगदी स्पष्ट उदाहरण आहे ना त्याचं. म्हणजे त्यांना केजरीवाल यांच्याबरोबर राहण्यात काय अडचण होती मला अजूनही काही कळलं नाही. म्हणजे अविनाश धर्माधिकारी ते केजरीवाल हा जो काही त्यांच्याबरोबर त्यांना फॉलो करणारा संपूर्ण त्यांचा एक इंटेलेक्च्युअल असा बॅकअप होता की जो त्यांना व्यवस्थेबद्दल गॅझेटेड ऑफिसरचा म्हणू आपण. गॅझेटेड ऑफिसर, सनदी सनदी अधिकारी, अधिकारी आहे. त्याचबरोबर दोघंही आता IAS आणि IRS हो, होते. हो. पण अशा लोकांनी स्वतः कुठेतरी वैयक्तिक मनीषा ठेवली तर ती माणसं पुढच्या आंदोलनापासून बरोबर दिसत नाहीत. हां, म्हणजे अण्णांना बहुरा मला असं वाटतं की आपल्यापेक्षा कोणाला जास्त प्रसिद्धीचा प्रकाशझोत किंवा जास्त मोठा झालेला आवडत नसावं असं मला वाटतं.